आता अंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधाळाच, आटलेच नाही. लई काड्या घालायचा प्रयत्न केला, काही गेला, काड्या नाही, कोड्या नाही, काही नाही, काही ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे. मला जेवण म्हणायचे. का म्हणल्यावर भाऊ भाऊ येतं बोली तिथे झालं तरी बी तिकडं व्हायचं, इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समजायचं. हे प्रेम सोपं नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते, हे सोपं नव्हतं. नसतं मग एकामेका डवची केली का ते मताचे जाऊन तिकडं, तू तुपलंच बघ तिकडं, आम्ही नाही हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिथं. तो मग जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बस. लय मोठा आदर्श तिला अंतरावलेला महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर, त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्रात येणार आहे अंतरावलीला गुलाल टाकायला, काही टेन्शन ना घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरावलीत येणार आहे. अंतरावलीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला तुमच्याकडे. आपल्याला नुसतं देशकीनच गुलाल बाहेर काढायला लागलं. इतके लोक येणार आहेत. आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण. तर आता काय मला काय बोलता पण येत नाही. विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेल मराठीने, काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% मध्ये काहीच नाही. ते चालता फेटता आपण 96 ओढून घेऊ त्यांना. हो, लय भारी. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो, धन्यवाद. खूप लढू लागला. आता बाकीचं काय बोलायचं नाही. मला या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. तर मराठा समाजाला अंतरावलीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचे नाही. JR निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले. थोडा वेळ लागत. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणावं लागल, नांगर हाणायला लागल. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल, अशी सिस्टम असते. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळा जर टाकलं तर जळून जाईल. त्याच्यामुळं JR निघाला. मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्राला जाणार. आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत. परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय. शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते. त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही. ती जबाबदारी आणखीन माझ्यावर आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते बाकी. जर का आता काही मागं पुढं झालं ना, पहिल्यासारखंच होणार आहे. बंद गावात यायचा महाराष्ट्रभर, एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत महाराष्ट्र. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं. तुमचं मनापासून आभार. आता काय बोलायलाच काही नाही, त्याच्यामुळे बोलावं तरी काय. आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कसं काय देत नाही असं म्हणावं दिलंय मी, काहीच कळना. आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं ना. आचार्य मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे. हार नाही, तुरे नाही, गुलाल नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. पण ते मी आणलंच. त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलता येणार. आणि बोलायचं असलं उद्या बोलून आज लयच भारावून गेलो मी. आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय सगळ्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.